शरद पवार पार्थ पवारांवर एवढे का चिडतात? काँग्रेससाठी स्वतःच्या नातवाला सार्वजनिकरित्या सुनावणं, कवडीची किंमत नाही पासून परिपक्वता किती आहे माहित नाही पर्यंत पोहोचलेलं वक्तव्य. हा फक्त एक कौटुंबिक वाद आहे का, की यामागे खूप मोठं राजकारण दडलंय? कारण महाराष्ट्राच्या राजकारणात गेली 5 दशकं एक गोष्ट कायम मानली जाते: शरद पवार कधीही विनाकारण बोलत नाहीत. आणि जर ते सार्वजनिकरित्या कोणाला सुनावत असतील, तर त्यामागे नेहमीच एक स्पष्ट राजकीय संदेश असतो. आणि पार्थ पवारांच्या बाबतीत हा पॅटर्न वारंवार दिसतो. सुरुवात करावी लागेल 2020 पासून, जेव्हा सुशांत सिंग राजपूत प्रकरण तापलेलं होतं. आणि त्यावेळी पार्थ पवारांनी सीबीआय चौकशीची मागणी केली. हा मुद्दा भावनिक होता, राजकीय होता आणि राष्ट्रीय स्तरावर गाजत होता. पण याच वेळी शरद पवारांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट शब्दांत सांगितलं, माझ्या नातवाच्या मताला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, ते अपरिपक्व आहेत. हा साधा रिप्लाय नव्हता, हा एक थेट सार्वजनिक झटका होता. कारण राजकारणात सहसा नेते घरातील मतभेद घरातच ठेवतात. पण इथे शरद पवारांनी मुद्दामून पार्थ पवारांना पब्लिक स्पेसमध्ये आयसोलेट केलं. आणि इथूनच सुरू झाली इमॅच्युअर ही इमेज. पण हा एकच प्रसंग नाही, पुढे पुन्हा एकदा तोच पॅटर्न दिसतो. जेव्हा बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवारांनी काँग्रेसवर थेट हल्ला चढवला. त्यांनी म्हटलं की काँग्रेसने उमेदवार उभा करून चूक केली आणि हा त्यांच्या डाऊनफॉलची सुरुवात असेल. आता इथे पॉलिटिकल कॉन्टेक्स्ट खूप महत्वाचा आहे. कारण बारामती म्हणजे पवारांचा बालेकिल्ला. आणि तिथे सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिला. त्यामुळे राष्ट्रवादीत नाराजी असणं स्वाभाविक होतं. पण त्या नाराजीला पब्लिकली आर्टिक्युलेट करण्याचं टायमिंग आणि पद्धत महत्वाची असते. आणि इथेच शरद पवार पुन्हा पुढे येतात. पत्रकार परिषदेत त्यांना पार्थ पवारांच्या वक्तव्याबद्दल विचारलं जातं. ते थोडा पॉज घेतात, हलकसं हसतात आणि मग म्हणतात की राजकारणात काही निर्णयांवर बोलण्यासाठी परिपक्वता लागते. ती किती आहे हे मी सांगू शकत नाही. हे वाक्य वरून सॉफ्ट वाटतं, पण राजकारणात याचा अर्थ खूप मोठा आहे. हा डायरेक्ट अटॅक नसतो, पण हा कंट्रोल डॅमेज असतो. म्हणजेच पार्थ पवार जे बोलले त्याच्याशी मी सहमत नाही आणि त्यांची क्रेडिबिलिटी मी एक्सेप्ट करत नाही. आणि इथेच सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो की शरद पवार वारंवार पार्थ पवारांचे कान का टोचतात. कारण हा फक्त डिसिप्लिनचा मुद्दा नाही, हा आहे मेसेज कंट्रोलचा मुद्दा. आज ना उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण होईलच असाच राजकीय कयास बांधला जातोय. आणि म्हणूनच सर्व राजकीय शक्यता अशक्यता यांचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पक्षात सार्वजनिकरित्या दिलेलं प्रत्येक स्टेटमेंट कॅलिब्रेटेड असतं. प्रत्येक शब्द मोजून बोलला जातो, कारण त्या एका वाक्याचा अलायन्सवर, इक्वेशनवर आणि परसेप्शनवर परिणाम होतो. आणि सध्या सर्वात महत्वाचं इक्वेशन कोणतं आहे, तर ते काँग्रेस सोबतचं. महाविकास आघाडीत काँग्रेस अजूनही महत्वाचा भाग आहे. आणि अशा परिस्थितीत काँग्रेसवर थेट हल्ला करणं, तेही पक्षाच्या सिनियर लिडरशिपच्या लाईनच्या बाहेर जाऊन, हे शरद पवारांना स्वीकारार्ह नाही. म्हणूनच त्यांनी पार्थ पवारांना सार्वजनिकरित्या थांबवलं. पण इथे एक डीपर लेयर आहे. कारण हा मुद्दा फक्त काँग्रेस पुरता मर्यादित नाही, हा आहे पवार कुटुंबातील पॉवर डायनॅमिक्सचा. 2019 ची लोकसभा निवडणूक आठवा. पार्थ पवारांना मावळमधून उमेदवारी दिली जाते. त्याआधी शरद पवार स्वतः निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतात. आणि त्यामागे कारण दिलं जातं की एकाच कुटुंबातून तिघांनी निवडणूक लढवू नये, नवीन पिढीला संधी द्यायची. पण याच निर्णयानंतर चर्चा सुरू होते, पवार कुटुंबात नवीन जनरेशनला पुढे आणताना इंटरनल कॉम्पिटिशन वाढणार का? आणि आज जे घडतंय ते त्या चर्चेला व्हॅलिडेट करतंय का? कारण पार्थ पवार हे केवळ एक कार्यकर्ता नाही, ते अजित पवारांचे पुत्र आहेत. आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सध्या वेगळ्या राजकीय मार्गावर आहे. म्हणजेच पार्थ पवारांचं प्रत्येक वक्तव्य हे फक्त वैयक्तिक मत राहत नाही, त्याला लगेच फॅक्शनल अँगल जोडला जातो. आणि कदाचित म्हणूनच शरद पवार अधिक सावध आहेत. ते कोणत्याही परिस्थितीत नरेटिव्ह कंट्रोल सोडू इच्छित नाहीत. आता या सगळ्यात काँग्रेसचा अँगल पुन्हा महत्वाचा ठरतो. कारण एकीकडे काँग्रेस वारंवार स्वबळाचा नारा देते, स्थानिक निवडणुका स्वतंत्र लढते आणि दुसरीकडे अलायन्स मध्येही राहते. म्हणजेच ट्रस्ट डेफिशिट आधीच आहे. आणि अशा वेळी जर राष्ट्रवादीकडूनच काँग्रेसवर थेट हल्ले सुरू झाले, तर अलायन्स पूर्णपणे तुटण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच शरद पवार एकदम स्पष्ट मेसेज देतात, शाल जोडीतून हाणून मेसेज देतात. आणि हा मेसेज ते कोणालाही देऊ शकले असते, पण त्यांनी तो स्वतःच्या नातवाला दिला.
कारण पब्लिक एक्झाम्पल सेट करायचं होतं. राजकारणात कधी कधी घरच्यालाच पब्लिकली डिसिप्लिन केलं जातं, जेणेकरून बाकीच्यांना सिग्नल मिळेल आणि हा सिग्नल स्पष्ट आहे. या पक्षात स्टेटमेंट देताना हायरार्की आहे आणि अंतिम शब्द माझाच असेल. पण इथे अजून एक शक्यता आहे. शरद पवार पार्थ पवारांना थांबवतायत की त्यांना शेप करतायत. कारण राजकारण पब्लिक क्रिटिसिझम हे कधी कधी ग्रूमिंगचा भाग असतो. तुम्ही जर मोठ्या लिडरशिपसाठी तयार होत असाल तर तुमच्या प्रत्येक वक्तव्याला स्क्रुटिनीला सामोरं जावं लागतं. आणि कदाचित शरद पवार पार्थ पवारांना हेच शिकवतायत की राजकारणात बोलणं जितकं महत्वाचं आहे तितकंच कधी आणि कसं बोलायचं हेही महत्वाचं आहे. पण त्याच वेळी हेही नाकारता येत नाही की या सगळ्यामुळे एक परसेप्शन तयार झालंय. पार्थ पवार इज इक्वल टू इमॅच्युअर. आणि हे परसेप्शन पॉलिटिक्समध्ये खूप पॉवरफुल असतं. कारण एकदा तुमच्यावर लेबल बसलं की त्यातून बाहेर येणं खूप कठीण होतं. म्हणजेच आजची परिस्थिती अशी आहे, एकीकडे शरद पवार नरेटिव्ह कंट्रोल ठेवतायत, दुसरीकडे पार्थ पवार स्वतःचं पॉलिटिकल स्पेस तयार करण्याचा प्रयत्न करतायत आणि मध्ये अलायन्स पॉलिटिक्सचं प्रेशर आहे. आणि म्हणूनच हा प्रश्न अजूनही उरतो, शरद पवारांचा पार्थ पवारांवर खरोखर राग आहे की हा सगळा एक कॅल्क्युलेटेड पॉलिटिकल मूव्ह आहे. कारण शेवटी शरद पवारांचं प्रत्येक वक्तव्य ही केवळ भावना नसते, ते असतात स्ट्रॅटेजी. आणि कदाचित इथेही जे दिसतंय ते पूर्ण सत्य नाही आणि जे दिसत नाही तोच खरा गेम आहे. दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा.